it up nice and tight. Golden swirls, oh what a sight. Curd and Bassett, mix it right. Steam to perfection, light and bright. A touch of beet, pink delight. Soft as clouds, melt so right. Coconut sprinkle, mustard pop. One bite in, you just can't stop. Roll it up nice and tight. Golden swirls, oh what a sight. Curd and Bassett. नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्याच परिचयाचा असणारा पदार्थ सुरळीची वडी. याला काही भागामध्ये सुरळीची वडी म्हणतात तर काही भागामध्ये खांडवी म्हणतात. तर तुम्ही याला काय म्हणता? सुरळीची वडी म्हणता, खांडवी म्हणता की अजून काही? हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर इथे आपण ही सुरळीची वडी एक वेगळा ट्विस्ट देऊन बनवलेली आहे. तर हा ट्विस्ट काय आहे यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर आपण लगेचच कृतीला सुरुवात करूयात. तर आता आपल्याला ही सुरळीची वडी बनवण्यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे ते एकदा बघून घेऊयात. इथे तुम्ही कुठलीही एक घरातली वाटी सेट करा. मी इथे छोटीशी एक वाटी घेतलेली आहे. तर त्या वाटीचं हे मी प्रमाण घेतलंय. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. घरातलंच बेसन घेतलंय. तुम्ही जे रेडीमेडचे मिळतं ते सुद्धा घेऊ शकता. तर ही 1 वाटी मी बेसन घेतलंय. तेवढंच दही घेतलेलं आहे. दही थोडस आपल्याला आंबट घ्यायचं आहे. अगदी म्हणजे एखाद्या दिवसाचं. खूप जास्त आंबट नको, पण एक थोडस आपल्याला आंबट इथे दही वापरायचं आहे. इथे मी गार्निशिंगसाठी ओलं खोबरं, खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे तुमच्या इच्छेनुसार म्हणजे किती हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. एक 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे ट्विस्ट जो मी म्हटलेला आहे, तर इथे आपण बीटरूटचा वापर करतोय. बऱ्याच वेळेला ना मुलांना बीटरूट खायला आवडत नाही. बीटरूटची कोशिंबीर वगैरे आपण नेहमीच करतो, पण इथे मी असा विचार केला की दिसायला सुद्धा एक छान अशी आपली ही सुरळीची वडी झाली पाहिजे. नेहमी आपण ह्याला येलो कलर येतो, तर इथे बीटरूटमुळे ह्याला मस्त असं गुलाबी कलर येतो. तर त्यासाठी इथे मी बीटरूटचा पण वापर केलेला आहे. तर इथे मी 1 चमचा, जो आपला पोहे खायचा चमचा असतो, 1 टीस्पून तो मैदा घेतलेला आहे. त्यामुळे एक मस्त टेक्स्चर किंवा एक ग्लॉसीनेस येतो. आपली सुरळीची वडी जेव्हा आपण बनवतो ना, छान अशी चकाकी येते. इथे हिंग घेतलेला आहे 1/2 चमचा. हळद घेतलेली आहे 1/2 चमचा. तर इतकंच आपल्याला हे बेसिक साहित्य. आणि आपल्याला फोडणीसाठी फक्त तेल, मोहरी आणि काही कढीपत्त्याची पाने इतकंच आपल्याला साहित्य लागणार आहे. तर आता आपण लगेच कृतीला सुरुवात करूयात. इथे ना मी जे बीटरूट होतं त्याची साल काढून घेतली आणि त्याचे छोटे असे चौकोनी काप करून घेतलेले आहेत. त्याला आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे. इथे कच्चच आपण बीटरूटचा वापर केलेला आहे. तर आता हे 1.5 इंच आलं घेतलंय, त्याला आपण खिसून घेऊया. तर आता आलं खिसून झालेलं आहे. यामध्ये घालूयात आपण 4 हिरव्या मिरच्या, किंवा तुम्हाला जितकं तिखट हवंय तितकं तुम्ही घालू शकता. याला एकदा आपण ग्राइंड करून घेऊया, याची पेस्ट बनवून घेऊया. तर इथे आपलं हे मिश्रण वाटून झालंय. यामध्येच आता आपल्याला डाळीचं हे जे पीठ घेतलंय 1 वाटी ते घालायचंय. नंतर 1 वाटी दही घालायचं आहे. हळद 1/2 चमचा, हिंग 1/2 चमचा आणि मैदा 1 टीस्पून. तर आता पुन्हा आपण याला मिक्सर मधून छान वाटून घ्यायचं आहे. याची एकत्र पेस्ट झाली पाहिजे. तर इथे आपली ही मस्त गुलाबी रंगाची ही पेस्ट तयार झालेली आहे. तर इथे मी दह्याचा वापर केलाय, त्यामुळे मी इथे अजून 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. याला एकदा मिक्स करून घेऊया. तर हे जे मिश्रण आहे आपल्याला एकदा गाळून घ्यायचं आहे, कारण यामध्ये बीटरूटचे थोडेसे किंवा बीटरूटचे काही कण म्हणा, किंवा आल्याचे तुकडे किंवा मिरचीचे काही बिया असतात, हे तसे राहू शकतात. आणि ही वडी आपण एकदम पातळ आपण ह्याचे लेअर करतो, तर त्यामुळे तुटू शकते. तर तसं होऊ नये म्हणून आपण ह्याला एकदा गाळून घेऊया. ही सुरळीची वडी करताना आपण इथे दह्याचा वापर केलेला आहे. तर इथे आपण 1 वाटी पिठासाठी 1 वाटी दही वापरलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 वाट्या पाणी वापरायचं आहे. जर तुम्ही दह्याचा वापर करणार नसाल किंवा तुमच्याकडे ताक भरपूर शिल्लक आहे, तर तुम्ही 3 वाट्या ताक आणि 1 वाटी डाळीच्या पिठाचा वापर करू शकता. तर इथे मी आता 1 वाटी पाणी घातलेलं आहे. नंतरचं जे 1 वाटी पाणी आहे ते मी मिक्सरचं भांडं विसळून वापरणार आहे. तर आता हे मिश्रण आपण गाळून घेऊयात. तर आता आणखीन 1 वाटी पाणी मी घेतलंय, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतेय आणि याला एकदा विसळून घेते. इथे आपलं हे मिश्रण गाळून झालंय. तुम्ही बघू शकता इथे बीटरूटचा असा हा जो चोथा आहे, काही मिरचीच्या बिया आहेत, तर ह्या
यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत आणि आपलं मस्त हे व्यवस्थित मिश्रण गाळून तयार झालं. आता आपलं मिश्रण गाळून झालेलं आहे. तर हे मिश्रण शिजवण्यापूर्वी आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. तर वड्या आपल्याला एका ताटांवरती आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी 4 ताटं घेतलेली आहेत. मागची बाजू आपण वापरणार आहोत. एकदम प्लेन आपल्याला ही मागची बाजू हवी आहे, किंवा तुम्ही किचन प्लॅटफॉर्मचा सुद्धा वापर करू शकता. स्वच्छ धुवून त्याला पुसून तेल लावून घ्यायचं आहे आणि मगच कृतीला पुढे सुरुवात करायची आहे. तर इथे मी सगळे जे ताटं आहेत त्यांना तेलाने ग्रीसिंग करून घेते. आता हे मिश्रण आपण एका कढईमध्ये ओतूया. लक्षात ठेवा, आपण इथे तेलाचा वापर अजिबात केलेला नाहीये. आपण इथे तेल वापरलेलं नाहीये. आपल्याला हे मिश्रण असंच शिजवायचं आहे. तर गॅस लावूया आणि गॅस मीडियम वरती ठेवायचं पहिल्यांदा आपल्याला. आणि हे मिश्रण आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे, कारण यामध्ये गुठळ्या तयार व्हायला लागतात. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ वापरायचंय आणि अर्धा चमचा चवीपुरती आपण साखर वापरतो. तर तुम्ही बघू शकता इथे मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि यात तुम्हाला थोड्याशा गुठळ्या दिसतील, पण घाबरायचं काम नाहीये. ह्या गुठळ्या आपोआप नंतर तुम्ही कंटिन्यू हलवत राहिला ना, त्या गुठळ्या मोडतात. आता गॅसची फ्लेम मी लो वरती ठेवलेली आहे. ह्याला मोठ्या गॅसवरती आपल्याला हे मिश्रण शिजवायचं नाहीये, कारण एकदा का हे मिश्रण खूप घट्ट झालं आणि ते खूप असं पुढे निघून गेलं म्हणजे त्याच्या मग वड्या पडणार नाहीत. त्यामुळे ह्याची एक योग्य वेळ पण आहे. आपण हे कसं ओळखायचं या वड्या कधी आपल्याला हे पीठ कसं पसरवून घ्यायचं आहे ते आपण बघूया. तुम्ही बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी आपलं हे आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. हे मिश्रण मी कंटिन्यू हलवतेय. तर एक मी बाजूला छोटीशी दुसरी प्लेट घेतली आहे आणि त्याला सुद्धा तेल लावून घेतलंय. तर इथे आपल्याला हे चेक करायचंय की याच्या वड्या पडू शकतात का. त्यातलं थोडंसं मिश्रण मी घेते आणि याला आपण पसरवून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे मिश्रण पातळ लेअर अगदी पसरवून घेतलंय. एक 2 मिनिटं आपण हे मिश्रण थंड करून घेऊया आणि याची वडी सुरळी पडते का ते बघूया. तोपर्यंत आपलं हे मिश्रण हलवत ठेवूया. किंवा तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही गॅस सुद्धा बंद करू शकता आणि पुन्हा चालू करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता अजून ह्याची वडी अजून व्यवस्थित रोल होत नाहीये, सुरळी पडत नाही. थोडंसं मिश्रण आपलं हे अजून शिजलं पाहिजे. 1-2 मिनिटं आपण हे मिश्रण शिजवून घेऊयात. 2 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा थोडंसं मिश्रण घ्यायचंय आणि ह्याला पसरवून घ्यायचं. या पद्धतीने आपण हे पसरवून घेतलंय. मी गॅसची फ्लेम बंद करतेय. आपण ह्याला एक 2 मिनिटासाठी थंड करून घेऊयात. तर तुम्ही आता इथे बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित आता सेट झालंय आणि अशा पद्धतीने याची सुरळी पडायला लागलेली आहे. हे बघा, हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता पटपट आपल्याला हे पुढची जी कृती आहे ती आपल्याला पटापट करायची आहे. ताटाला तेल लावून घेतलं होतं, त्यावरती आपल्याला थोडंसं मिश्रण घालायचं आणि ह्याला पसरवून घ्यायचं. मी इथं उलाटण्याचा वापर केलेला आहे म्हणजे पटापट ह्याला पसरवता येईल. बघा, अशा पद्धतीने घट्ट जाड लेअर आपल्याला नाही पसरवायचंय. हे एक्स्ट्राचं पीठ आहे हे ओढून घ्यायचं. थोडंसं हात फिरवून घ्या आणि एकसारखा आपण याला पसरवून घेऊयात. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण ताटांवरती पसरवून घेतलंय. आपण याला एक 5 मिनिटं हे मिश्रण असंच आता थंड करत ठेवायचं आहे आणि ह्याचे काप करून घ्यायचे. तर आता हे मिश्रण एक 5 मिनिटासाठी थंड झालंय. आता सुरीच्या साह्याने आपण ह्याचे काप करून घेऊयात. तर याच्यावरती सरळ अशा उभ्या रेषा मारायच्या आहेत सुरीनी, एक 2-2 इंचावरती, आणि मधून पण मी एक कट देते. तर इथे मी खवणलेलं ओलं खोबरं घेतलंय. खूप जास्त नका टाकू, नाहीतर मग वड्या फाटण्याची शक्यता असते. हलका असं वरतून आपण पसरवून घेऊया. जी आपण फोडणी केली होती साधीच, याच्यामध्ये मी कढीपत्त्याचा वापर केला नाहीये, कारण मग ह्याची वडी आपल्याला रोल करता नाही येणार. हात वरती ठेवायचा आहे आणि ही फोडणी अशी वरतून आपल्याला सोडायची आहे, म्हणजे एकाच ठिकाणी जास्त अशा मोहरी नाहीत पडणार. ह्यावरती कोथिंबीर घालूया आपण थोडीशी. कोथिंबीरची शक्यतो पानं घ्या, देठ घेऊ नका, कारण मग देठामुळे सुरळीची वडी फाटू शकते. तर वडी रोल करायची आहे.
तर जिथून बघायचंय आपल्याला कुठून याचा भाग म्हणजे उचलला जातोय, तर इथून आपण याला रोल करायला सुरुवात करायची. अगदी पातळ असा हा, अगदी आता मी नुसतं टच करते हलकं आणि बघू शकता मस्त अशा या वड्या आपल्या ची सुरळी तयार झालेली आहे.